थांब. आधीच तुझ्यामुळे गावात एवढं सगळं घडलं. दूर राहा इथून. मी इथे उपचार करायला आलोय. शिर्डीचे वैद्य कुलकर्णी सरकार आहेत. तेच करतील माझ्या भावाचे उपचार. कुलकर्णी सरकार आता येऊ शकत नाहीत. पण अजून वाट पाहिली तर काशीरामचा जीव जाईल की. हो, आणि रक्तही किती वाहत आहे. आता काय करायचं? कुठे घेऊन जायचं ह्याला? थांब. मी म्हटलं ना माझ्या भावापासून दूर राहा. दादा, साईंवर विश्वास ठेवा. काशीच्या उपचारासाठी मी फक्त आणि फक्त कुलकर्णी सरकारांवर विश्वास ठेवेन. मी त्यांची वाट पाहीन. हा माझा निर्णय आहे. तू माझ्या भावाला हातही नाही लावायचास. दादा, काशीकडे एवढा वेळ नाहीये की तो तुमच्या विश्वासाची परीक्षा देऊ शकेल. परिस्थिती समजून घ्या दादा. भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. तुम्हाला कुलकर्णी सरकारांसाठी थांबायचं असेल तर तुम्ही थांबा, पण तोपर्यंत साईंना उपचार करू द्या काशीचा. या तोटा तर काहीच नाहीये. झाला तर फायदाच होईल. या साई. काशी, काशी, उठ काशी. मला माहित आहे तू हार मानणाऱ्यातला नाहीस. मला माहित आहे की तू तुझी पत्नी, तुझं कुटुंब, तुझा भाऊ आणि या शिर्डीवर खूप प्रेम करतोस. मला माहित आहे की तुझी कितीतरी कामं अपूर्ण आहेत जी तुलाच पूर्ण करायची आहेत. पण तुझं हे शरीर साथ देत नाहीये. खूप खोल जखम झालीये ना. काशी, हार मानू नकोस. धैर्याने काम घे. विश्वास ठेव. आपल्या शरीराशी हार नको माणूस. कुलकर्णी सरकार काय म्हणाले होते विसरलास का? साई निसर्गाच्या नियमांचा खेळखंडोबा करतोय आणि त्याचे परिणाम शिर्डीला भोगावे लागतील. आता मला भीती याची वाटते की साईचा उपचार करण्याने आणखी नवं संकट उभं राहू नये आपल्या सर्वांसाठी. मला खरड, गरम पाणी आणि कडुलिंबाची पानं हवी आहेत. ढोंग्याला भेटण्यासाठी घरातून एक पाऊलही बाहेर ठेवलंस ना तर तुला तात्याची शपथ आहे.
झोपाळ्यावर कसे बसलात तुम्ही? आम्ही या घरात जिथे हवं तिथे बसू शकतो. माहिती आहे ना, आम्ही दोघे सरकारांचा डावा आणि उजवा हात आहोत. डावा आणि उजवा डोळाही, कानही, नाकही, पायही. आणि एकदा तक्रार केलीस तर समजेल तुला. आणि ते सोड, निघून. एक गोष्ट सांगू, उपद्रवी वानर असतात ना, तसेच आहात तुम्ही दोघं. नर्मदे, आले. गाईला चारा घाल. बर. कोण आलं होतं? कोणावर ओढत होता? हे पहा, माझ्याशी खोटं बोलू नका. म्हाळसापती. म्हाळसापती? पण का? काय झालं? तो आला होता सरकारांना बोलवायला. काशीराम आहे ना, कपड्यांचा व्यापारी, त्याला दरोडेखोरांनी खूप मारलंय. कोणास ठाऊक जगेल की मरेल. तर सरकारांना का नाही सांगितलं? अहो, सरकारांनी तर सांगितलंय ना की त्यांना कोणालाही भेटायचं नाही. तर मग आम्ही कसे जाऊ शकतो त्यांच्याकडे? इथे कोणाचा तरी जीव धोक्यात आहे आणि तुम्ही दोघे. जर माझ्या भावाला काही झालं तर गाठ माझ्याशी आहे. दादा, साईंना काशीवर उपचार करू द्या. काशी वाचण्याची आता एकच आशा आहे आणि ती आहे साई. काशीला काही होणार नाही. दादा, तुम्ही कुलकर्णी सरकारांची वाट पाहायला हवी होती. त्यांच्यापेक्षा चांगला वैद्य इथे कोणी नाहीये. हो, पण उपचारासाठी वैद्याला हजर असणं पण गरजेचं आहे ना. उपचार न होण्यापेक्षा बरं आहे, जो होतोय तोच बरा आहे. आणि तुम्हाला तर माहितच आहे, कुलकर्णी सरकार असं कोणासाठी येत नाही. काही जणांचंच नशीब असतं जे त्यांची किंमत मोजू शकतात. मुलीच्या बापाला विसरलात का? साप चावला होता, सरकारांनी त्याचा जीव वाचवला. आणि मग त्यांचा उपचार सुद्धा माहितीये, एकदम रामबाण. आणि या साईचं काय माहित? एकीकडे यांचा राग, दुसरीकडे काशीरामचे प्राण. माझ्या हुकुमाचा अवमान करण्याचं योग्य कारण नसेल तर खूप पश्चाताप होईल तुला. मला माहितीये की तुम्ही फार व्यस्त आहात, पण माझी जबाबदारी आहे तुम्हाला कळवणे. काशीरामचे प्राण संकटात आहेत आणि आपण शिर्डीचे वैद्य आहात. आपल्याशिवाय इथल्या लोकांच्या अडचणी दुसरं कोण दूर करणार? दूर करतोय सरकार. काशीरामावर उपचार सुरू सुद्धा झाले. कोण माहित नाही, पण कुणीतरी आहे जो उपचार करतोय. याला ज्वर आहे अजून? ज्वर आला तर बरं आहे, याचा अर्थ शरीर रोगाशी लढतंय.
माझा पर्याय शोधण्याचं धाडस केलंच कसं या लोकांनी? याचा परिणाम भोगावा लागेल शिर्डीवासियांना, बघाच तुम्ही. परंतु त्याआधी त्या वैद्याला फटके मारून हाकलवून लावेन शिर्डीच्या बाहेर. हरिओम हरिओम. कोण आहे ज्याने माझ्या शिर्डीमध्ये काशीरामाचा उपचार करण्याचे धारिष्ट्य केले? धूर थोड्या वेळात कमी होईल. तुम्ही दोघे तर म्हणाला होता की साई तर. हे मलाही कळत नाहीये सरकार. सरकार, मला माहित होतं की आपण नक्की याल. काशीचा उपचार फक्त आपणच करू शकता. बंद करा हे नाटक. इथे तर आधीपासूनच उपचार होत आहेत. हा इथे कसा? याला इथे कोणी बोलावलं? जी माणसं काशीरामच्या या परिस्थितीला जबाबदार आहेत त्यांच्यामुळेच मी इथे आहे. पण सरकार, आपण आला आहात. काशीला तर काहीच होणार नाही. तुझ्या बोलण्याचं तात्पर्य काय आहे दादा? तुला वैद्य आणि तांत्रिकातील फरक नाही कळत? एवढ्या वर्षांचा अभ्यास, शोध आणि अनुभवानंतर इथवर पोहोचलो आहोत आम्ही. पण तुम्हा लोकांना एक क्षणही लागला नाही एका ढोंग्याला, एका ठगाला वैद्याच्या रूपात स्वीकार करण्यास. हेच आहे का माझ्या एवढ्या वर्षाच्या सेवेचं फळ? हेच आहे का एवढ्या रोग्यांचे आजार दूर करण्याचं बक्षीस? आता ऐका, काशीरामचा उपचार दुसऱ्या कोणीतरी सुरू केला आहे. यात मी हस्तक्षेप करणार नाही. जर मी असे केले तर उपचाराच्या मर्यादेचं उल्लंघन होईल. तुम्ही लोकांनी जो निर्णय घेतला आहे त्याच्या परिणामांची जबाबदारीही तुमचीच असेल. हरिओम. नाही सरकार, असं करू नका. तुमच्यासाठी काहीच अशक्य नाहीये. खंडोबाची कृपा आहे तुमच्यावर सरकार. हा विचार आधी करायचा होतास ना दादा. याला जो लेप लावण्यात आलाय त्याने उपचार नाही तर हानी पोहोचवली आहे काशीरामला दादा. मला वेखंड हवाय. वेखंड? या उपचारात वेखंड? अद्भुत. घरात वेखंड नाहीये साई. कांदा तरी असेल ना? हा, वेखंड नसेल तर कांदा आणा, कांदा नसेल तर आलं आणा, आलं नसेल तर हिरवी मिरची आणा, हिरवी मिरची नसेल तर कोथिंबीर आणा. आणा, घरात जे काही असेल ते आणा. माझ्या लक्षात हे येत नाहीये की इथे उपचार होत आहे की भोजन बनत आहे. हरिओम. पण काही असो, काशीरामची खिचडी फारच छान बनते हो. काशीरामला हे चाटण द्यायचंय. वाचणार नाही. तुझ्या ढोंगाने हा वाचणार नाही. बघच. श्रद्धा, सबुरी. श्रद्धा आणि सबुरीने सगळं झालं असतं तर जगामध्ये वैद्यांची आवश्यकताच नसती.
जेव्हा जीवावर पेत ना तेव्हा श्रद्धा आणि सबुरी हे सगळं निरर्थक होतं. तुम्ही सगळे विसरला आहात. जेव्हा मोनीच्या बापाचा जीव वाचवायचा होता तेव्हा तुम्ही सगळे माझ्या समोर मिन्नतवाऱ्या करत होता. विसरलात सगळेच्या सगळे. श्रद्धा आणि सबुरीच्या जाळ्यात अडकला असता तर काय झाले असते. पण योग्यच आहे. शिर्डीच्या जनतेला सत्य समजण्यासाठी काशीला त्याच्या प्राणांची आहुती द्यावी लागेल. काशीरामची वेळ अजून भरली नाहीये आणि त्याच्या शरीराचा उद्देशही पूर्ण झालेला नाही. आव्हान स्वीकार करतोस. विश्वास ठेवाल. घाबरलास. भय आणि विश्वासात जेव्हा जेव्हा संघर्ष झाला विजय नेहमी विश्वासाचाच झालाय. आपले वेद, आपलं ज्ञान, आपल्या विवेकाची उपेक्षा करून तंत्रमंत्र करणाऱ्यावर विश्वास ठेवू. मूर्ख समजलास मला. माझा निव्वळ माझ्या अनुभवावर विश्वास आहे आणि माझा अनुभव तुझ्या कल्पनेपेक्षा बराच अधिक आहे. तरीही कमीच आहे. फकीर, जर आपण जीवनाच्या चमत्कारावर विश्वास ठेवणं सोडलं तर यात हुशारी कसली. जीवनातील चमत्कारांवर आश्चर्यचकित होणं सोडून दिलं तर कदाचित आपण जिवंतच नाही. बरंच काही आहे ज्याचा अनुभव घेणं अजून राहून गेलंय. जीवनापेक्षा मोठे आपण कधी नव्हतो, आताही नाही आणि कधी होणारही नाही. हरिओम. अनुभव तर तुला आता येईल जेव्हा काशीराम मरेल आणि तुझं ढोंग सर्वांसमोर येईल. धक्के मारून तुला बाहेर काढतील हेच लोक शिर्डीमधून. बघच तू. साई, काशीला काय होतंय बघा. आता तुम्हीच काहीतरी करा. माझ्या काशीला वाचवा सरकार. मी तुमच्या पाया पडतो. नाटक बंद कर. साईच्या उपचारात तुझी सुप्त इच्छा दिसते आहे आम्हास. काशीच्या मृत्यूनंतर त्याची संपत्ती हडपण्याची इच्छा. नाहीतर तुझ्या इच्छेशिवाय तुझ्या भावाला कोणी हातच कसा लावू शकतो रे. माझं चुकलं सरकार. चुकलं की मी साईला नाही थांबवू शकलो आणि मान्य करतो की तुमची थोडी वाट पाहायला हवी होती. पण काय करू, नाईलाज होता सरकार. पूर्ण शिर्डीला माहिती आहे की हे त्यांच्या भावावर किती प्रेम करतात. माझा निर्णय होता की तुम्ही आला नाहीत तेव्हा साई त्याचा उपचार करते. हरिओम. तर कुलकर्णी सरकारचा पर्याय आपल्याला हवा आहे अप्पाजी. छान आहे. फारच छान आहे. ठीक आहे, तर मी वाट पाहीन जेव्हा काशीरामचे डोळे कायमचे बंद होतील. तेव्हाच सर्वांचे डोळे उघडतील. हरिओम. हरिओम. काशी.
अरे ओ, काय म्हटलं होतं मी? माझ्या अनुभवावर माझा पूर्ण विश्वास आहे. उलटे श्वास घेत आहे तो, वाचणार नाही, वाचणार नाही. नाही. श्रद्धा आणि सबुरी पराभूत झाले. हरिओम. परहित सरिस धर्म नहीं भाई, पर पीडा सम नहीं अधमाई. इतरांच्या हितासमान कोणताही धर्म नाही आणि इतरांना दुःख देण्यासमान कोणता अधर्म नाही. पण विडंबन पहा, अधर्म करणाऱ्याचा नेहमी हा गैरसमज होतो की तो धर्माचं पालन करत आहे. रावणही त्याच्या मते अधर्मी नव्हता आणि कंसालाही त्याच्या अधर्माचं ज्ञान नव्हतं. ज्या दिवशी अधर्म करणाऱ्याला धर्माच्या योग्य व्याख्येचं ज्ञान होईल, त्या दिवशी त्याला त्याचा अधर्मही ज्ञात होईल.